नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। पंचायत समिती मिरज येथे काल महत्त्वपूर्ण घटना घडली आणि या घटनेमध्ये सभापती तन्वी सुनील कमलेकर आणि उपसभापती ललिता अशोक शेजूळ यांची पद ही पुणे आयुक्त यांनी निकाल दिला आणि ही पद रद्द झाली। तसेच नवीन फेरनिवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। या संदर्भात आपण जर विचार करायचं म्हटलं तर भाजपाचे 10 सदस्य हे पंचायत समितीवर निवडून आले होते। काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 सदस्य पंचायत समितीवर निवडून आले होते आणि 2 सदस्य हे शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले होते। या संदर्भातील ही जी पद रद्द झाली किंवा हा जो निकाल लागला या संदर्भात आपण संपूर्ण जो घटनाक्रम आहे या घटनाक्रमाविषयी आज चर्चा करणार आहोत की सभापती तन्वी सुनील कमलेकर आणि उपसभापती ललिता अशोक शेजूळ यांची जी पद गेली ती कोणत्या कारणामुळे गेली आणि पूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द कशी करण्यात आली या संदर्भात आपण जर विचार करायचं म्हटलं तर भाजपाचे 10 सदस्य होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 सदस्य होते, शिंदे गटाचे 2 सदस्य होते। एकूण मिरज पंचायत समितीच्या वर निवडून गेलेले 22 सदस्य होते। मात्र या सर्वातच जी निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती त्या निवडणूक प्रक्रियेला त्यावेळेला ग्रहण लागलं होतं, कारण बुधगावचे पांडुरंग इंगळे यांचं अपहरण हे दिनांक 9 मार्च रोजी झाल्याची तक्रार 9 मार्च रोजीच अमर पांडुरंग इंगळे त्यांचा मुलगा यांनी सांगली ग्रामीण मध्ये ही तक्रार दाखल केली होती की पांडुरंग इंगळे जे माझे वडील आहेत यांचं अपहरण झालेलं आहे। ते पंचायत समितीचे सदस्य आहेत, निवडून आलेले आहेत, यांचं अपहरण झालेलं आहे अशी तक्रार अमर पांडुरंग इंगळे यांनी दिनांक 9 मार्च रोजी दिली होती। तसं पाहायला गेलं तर एकंदरीत 10 मार्च रोजी सभापती निवड लागली होती, सभापती निवड होणार होती आणि याच्यासाठी मतदान होणार होतं। भाजपाला असं वाटत होतं की आपला सभापती होतोय, आपला उपसभापती होतोय, कारण भाजपा आणि शिंदे गट राज्यामध्ये एकत्र आहेत आणि इथेही ते एकत्र राहतील अशी कुठंतरी भाजपला एक वाटत होतं। मात्र तसं घडलं नाही, कारण इथं जागा वाटपाच्या वरून सभापती कोणाचा होणार या वादावरून ही चक्र फिरली आणि शिंदे गटानं स्टँड घेतला। इथं मोहन मनखंडे सर यांच्या माध्यमातून निवडून आलेल्या ललिता अशोक शेजूळ असतील किंवा बुधगावचे पांडुरंग इंगळे जे शिंदे गटाकडूनच त्या भागातून निवडून आले होते, बजरंग पाटील यांनी सुद्धा या संदर्भात त्यावेळेला प्रेस घेतली होती। मात्र असं जरी असलं तरी शिंदे गटानं साथ भाजपला त्यावेळेला संपूर्णतः साथ दिली नाही, कारण ललिता अशोक शेजूळ या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या गटामध्ये सामील झाल्या, कारण सभापती पदावरून जो वाद चाललेला होता शिंदे गटाचा सभापती होईल अशी एक चर्चा होती। मात्र त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला, कारण त्यावेळेला भाजपानं जो स्टँड घेतला होता की सभापती आमचा होणार, उपसभापती शिंदे गटाचा होणार असा जो स्टँड होता तो स्टँड मान्य झाला नव्हता। आणि नंतर जे घडलं ते त्यात सुद्धा शिवसेनेला पूर्णतः न्याय मिळाला नाही, कारण शिवसेनेला उपसभापती पदावरतीच समाधान मानावं लागलं होतं। मात्र याच दरम्यान पांडुरंग इंगळे यांचं अपहरण झालं होतं आणि या अपहरणामुळे सभागृहामध्ये जे सदस्य उपस्थित होते ते होते 21। याच्यामध्ये भाजपाचे 10 सदस्य उपस्थित होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 सदस्य उपस्थित होते आणि शिवसेनेचा केवळ 1 सदस्य ललिता शेजूळ या सभागृहामध्ये उपस्थित होत्या। या दरम्यानच जी निवड प्रक्रिया पार पडली आणि जी निवड प्रक्रिया घोषित झाली होती अनुषंगाने उपविभागीय अधिकारी मिरज यांनी ही प्रक्रिया पार पाडली होती आणि 11 विरुद्ध 10 असा निकाल लागला होता आणि 11 सदस्य हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांचे मिळून झाले होते आणि भाजपाचे 10 सदस्य हे राहिले होते आणि पांडुरंग इंगळे यांचं अपहरण झाल्यामुळे ते अनुपस्थित होते। एकंदरीत जर घटनाक्रमाचा विचार करायचं म्हटलं तर 26 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता आणि 28/2
2026 रोजी सभापती निवडणुकीसाठी बैठक बोलवण्यात आली होती आणि 9/3 रोजी पांडुरंग इंगळे यांचं अपहरण झालं. 9 मार्च रोजी अमर पांडुरंग इंगळे यांनी सायंकाळच्या वेळेला सांगली ग्रामीण येथे तक्रार दिली होती. 10 तारखेला पांडुरंग इंगळे हे सभागृहामध्ये अनुपस्थित होते. 10 तारखेलाच सभापती निवड ही पार पडली होती आणि 10 तारखेला तन्वी सुनील कमलेकर या सभापती काँग्रेसच्या झाल्या होत्या आणि त्यांनी 10 तारखेलाच आपला पदभार स्वीकारला होता. आणि या संदर्भात जी तक्रार होती ती सभागृहामध्ये तक्रार उपस्थित करण्यामध्ये सौ राणी सचिन भोरे व श्री पांडुरंग पाटील यांनी स्टँड घेतला होता की पांडुरंग इंगळे हे अनुपस्थित आहेत, त्यामुळं ही निवड केली जाऊ नये असं या भाजपच्या 2 सदस्यांचं म्हणणं होतं. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणं अपेक्षित होतं. त्या दृष्टिकोनातून उपविभागीय मिरज यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती आणि सभापती तन्वी सुनील कमलेकर या सभापती झाल्या होत्या. आणि त्याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या ललिता अशोक शेजूळ या उपसभापती झाल्या होत्या. एकंदरीत 130 दिवसाचा सभापती आणि उपसभापती यांचा हा कार्यकाल होता आणि याच दरम्यान एक संपूर्ण घटनाक्रम जर बघितला तर फार महत्वाची घटना घडली होती. कारण नूतन पंचायत समिती इमारत आणि सभागृहाचं उद्घाटन हे होणं बाकी होतं आणि ते उद्घाटन झालं. आपणाला हे सगळं राजकीय नाट्य माहिती आहे. कारण हे उद्घाटन आदल्याच दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना यांच्यातील थोडा गट असं मिळून हे उद्घाटन झालं होतं नूतन इमारतीचं. सभागृहामध्ये काही भाषणं सुद्धा झाली होती, एकामेकावर आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी शासकीय नियमाप्रमाणे भाजपा, शिवसेना, शिंदे गटातील सदस्य यांनी म्हणजे थोडे सदस्य, एक सदस्य यांनी येऊन मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार सदाभाऊ खोत असतील, सर्वांनी मिळून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये या सभागृहाचं असेल उद्घाटन असेल, मिरज पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन असेल झालं होतं. आणि सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं नाव देण्यात आलं होतं आणि एक फार मोठी सभा मिरज पंचायत समितीच्या आवारामध्ये मोठ्या गर्दीमध्ये ही सभा संपन्न झाली होती. एकंदरीत जर घटनाक्रम बघितला आणि घटनाक्रमावरून जर आपण याच्यावर चर्चा करायची म्हटली तर अर्जदार कोल्हापूरच्या होत्या राणी सचिन भोरे यांनी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज 17 मार्च रोजी हा अर्ज दाखल केला होता आणि या तक्रारीमध्ये म्हटलं होतं की ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि सभापती, उपसभापती हे पद सुद्धा याच्याद्वारे रद्द करण्यात यावं असं एकंदरीत या अर्जात म्हटलं होतं. की पुणे आयुक्तांनी दिलेल्या निकालामध्ये स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. श्रीमती अर्जदार राणी सचिन भोरे यांनी दाखल केलेला विवाद अर्ज मान्य करण्यात येत आहे असं न्यायालयानं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा होता पंचायत समिती मिरज, जिल्हा सांगली येथील दिनांक 10/3/2026 रोजी झालेल्या सभापती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे हे प्रकर्षानं सांगितलं होतं. तसेच जिल्हाधिकारी सांगली यांनी पंचायत समिती मिरज येथील सभापती पदाची फेर निवडणूक घेण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी असे सुद्धा आदेश देण्यात आले होते. खर्चासंदर्भात कोणतीही तरतूद नव्हती. सदरचा निर्णय मान्य नसल्यास त्यांच्या विरुद्ध राज्य शासन यांच्याकडे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत अपील दाखल करता येईल असंही म्हटलं होतं आणि निकालाची समज संबंधितांना देण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे या निकालामध्ये. म्हणजेच एकंदरीत काय तर मिरज पंचायत समिती मध्ये जी सत्ता होती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे एक सदस्य यांची जी सत्ता होती ती सत्ता आता गेलेली आहे. सभापती, उपसभापती पद हे रद्द झालेलं आहे. त्यामुळं 130 दिवसाचं हे सभापती आणि उपसभापती हे पद रद्द झालेलं आहे. त्याच्यामुळं जिल्हाधिकारी सांगली यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत
की याची फेर निवडणूक घेण्यात यावी सभापती उपसभापती पदाची, आणि ही निवडणूक प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पार पाडावी असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काही दिवसात ही प्रक्रिया पार सुद्धा पडेल. मात्र जर या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे एक सदस्य यांनी वरती महाराष्ट्र शासनाकडे जर दाद मागितली तर याच्यामध्ये फार काही वेगळा फरक पडेल असं वाटत नाही. कारण ही निवडणूक प्रक्रिया जरी त्यावेळेला उपविभागीय अधिकारी यांनी कायदेशीररित्या पार पाडली असेल, सभापती उपसभापती ह्या जर विराजमान झाल्या असतील किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची सत्ता जरी मिरज पंचायत समितीवर आली असेल तरी सुद्धा याच्यामध्ये ही निवडणूक प्रक्रियाच पूर्ण काही दोष आहेत हे आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे सिद्ध झालं आणि त्यामुळेच ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि सभापती उपसभापती पद यांचं हे जे पद आहे रद्द करण्यात आलं. त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर याची फेरनिवडणूक होईल आणि इथं जर फेरनिवडणूक झाली, शिंदे गटाचे जे एक सदस्य आहेत इकडले पूर्व भागातील ते आहेत ललिता अशोक शेजूळ आणि शिंदे गटाचे दुसरे सदस्य आहेत पांडुरंग इंगळे बुधगावचे. हे आता दोन वेगवेगळ्या गटात आहेत. तसं पाहायला गेलं तर भाजप चे 10 सदस्य असतील किंवा त्यांच्याबरोबर जर पांडुरंग इंगळे गेले तर 11 सदस्य होतात आणि काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जर ललिता शेजूळ या राहिल्या तर त्यांचे 11 सदस्य होतात. त्यामुळं इथं कुठेतरी समसमांतर आकडा येतो. त्यामुळं सुद्धा येणारी जी फेरनिवडणूक आहे ही सुद्धा वादामध्येच राहील असं एकंदरीत चित्र आहे. कारण स्पष्ट बहुमत हे कोणाला मिळतंय हे अजून सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कारण सदस्य अपात्रतेबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही आणि तो होईल असंही वाटत नाही. कारण फक्त एकामेकांनी तक्रारी अर्ज दाखल केले होते आणि त्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया पार पडली आणि निवडणूक निकाल लागला आणि या निकालाद्वारे ज्या काही गोष्टी झाल्या त्या आपण बघितलेल्याच आहेत की सभापती आणि उपसभापती मिरज पंचायत समितीची पदं रद्द झाली. आणि एकंदरीत जर विचार करायला गेलो तर येणारी निवडणूक जी आहे ती काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गटाचे एक सदस्य आणि भाजपा आणि शिंदे गटाचे एक सदस्य असा जर विचार केला तर ही आकडेवारी समसमान येते. त्यामुळं येणाऱ्या फेरनिवडणुकीमध्ये सुद्धा हा ट्विस्ट कायम राहणार आहे आणि मिरज पंचायत समितीवर कोणाचा सभापती आणि उपसभापती होतो हे बघणं फार महत्वाचं आहे.